दादा किती झाले? 3 स्पेशल 24 रुपये झाले. हा मी बोलवलंय तुम्हाला इथे, मग मी देणार पैसे. अहो तुम्ही माझ्या कामासाठी इथे आलात ना, मग मीच देणार. अहो नाही ठीक आहे. वाचले मॅडम 4 रुपये सुटे द्या. तेवढे आहेत ना माझ्याकडे, ते मी देतो. हा 1 रुपया कमी आहे, चालेल ना? हो चालतंय की. चालेलच पाहिजे, वर्षभर आधीचा चहा दिलाय स्पेशल म्हणून. जोक. चला चला करतात. साहेब आज अचानक इथं? हा जरा दम खा, पहिले आशीर्वाद तर घेऊ द्या. सुखी राहा. समजा ठीक आहे ना? बघ सारं काही भारी, देवाच करू पण सगळं चांगलं आहे. हा बरं, लेकीचं लग्न काढलंय, आपल्या मनूताईचं लग्न आहे. हा आवतून द्यायला आलो, लग्नाला यायचं बरं. संपत आणि लग्नाची पत्रिका अशी दारावर द्यायची नसते. चल आज चल आणि तोंड गोड करून जा. चल. साहेब नको. खरं आप्पा होते तेव्हा यायचंच ना ग. आता लई मोठा झालास ना तू. आहे का आता? हा तुमच्या समोर मोठा माणूस होणार आहे का मी? हा तुम्ही आणि आप्पा साहेबांना सांभाळलं म्हणून तुम्ही उभा आहे. तुमचे उपकार इसरण एवढा दगड माणूस नाही या संपत. बरं लग्नाला यायचं बरं का? जशी मला माया लावली ना, तसं माझ्या लेकीला आशीर्वाद द्यायला या. हा आशीर्वाद तर आहेतच. येऊ आम्ही लग्नाला. येतो मग. वहिनीला सांगा. होईल का? येतो. आहे काय म्हणत होतं का त्या संपत? अरे पोरीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला होता. पत्रिक अण्णा, अशी बिगर लग्नाची पत्रिका फाडायची नसते कोणाची. आणि इकडं अण्णा, ओ अण्णा, आता पत्रिका पण छापली. ती मानस होणार जहागीरदारांची सून. अख्खा गाव संप्याच्या पोरीच्या लग्नासाठी मांडवात जमणार, पण लग्न काय होणारच नाही. हॅलो बाप्पा शेठ, संपतच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका मिळाली का? नाही नाही, अख्खा हॉटेल बुक करायचंय. अहो ढीकभर पाहुणे आणि खंडीभर मित्र आहे मला, साऱ्या रूम लागतील मला. हा हा पैसे घेऊन जा. आहे का आता? हा तेच म्हणत होतो मी, ॲडव्हान्स घेऊ जा. कधी येता? या पटकन या, मी वाट पाहतोय. ॲडव्हान्स घेऊ जा. हा नंदू, ए नंदू, हा मला घालो, तू करून घे, मी आलो. हा काय मला? अरे ॲडव्हान्सचे पैसे कुठे आहेत? आणि हा मालक कोण गेला अजून? तेजस सर. त्याचा काय संबंध आहे? त्यांचा काही संबंध नाही. हा ते अरे दात किडी बसली का काय तुझी? सांग ना, पैसे कुठे आहेत? येतील का? हवे चालत येणार आहेत का? माल गेल्याशिवाय कसे पैसे येतील? काय मी हॉटेलवाल्याला बोलवले, त्याला ॲडव्हान्स द्यायचा आहे. मालक ते इटा घ्यायला येतील ना, हा तेव्हा पैसे देतील ना. अरे केव्हा देतील? या बाय त्यांना सांग, तुम्हाला तुमचा माल जेव्हा घेऊन जायचा तेव्हा घेऊन जा म्हणावं, पण आम्हाला पैसे देऊन मोकळे करा. बरं. ए थांब, मीच फोन. मालक तुम्ही थांबा, मी सांगतो त्यांना ऑर्डरचे पैसे येतील. लवकर कर्ज फेडा, म्हणजे लेकीचं लगीन सुखासुखी होईल की हो. अरे तुम्ही आले, मीच येणार होतो तुम्हाला आमंत्रण द्यायला. लेकीचं लग्न आहे, यायचंय बरं का? येणार की हो. हा पैसे नाही मिळालं तर वसुली करायला लग्नाचा मुहूर्त चांगलाच आहे की हो. नाही मिळालं तर घर पी जाईल की हो. मग लेकीच्या घरी मुक्काम करणार का हो संपतराव? देणार म्हणलं ना, देणार. हा माल पाहिला का? 2 दिवसात जाणार आहे. त्याचे पैसे येतील, सगळ्यात आधी तुमचे पैसे देणार मी. इतके दिवस दम धरला, अजून 2 दिवस दम धरा फक्त. विनंती, पैसे येतील. काय नंदू? हो शेट, येतील पैसे येतील, ऑर्डरचे पैसे येतील. 2 दिवस. किती? 2 दिवस. पण मला एक कळत नाहीये, जवळपास लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच का करताय? नाही खरंय साहेब, काय लग्नाची सगळी व्यवस्था आहे ना मालकच बघते. म्हणून तो लग्न आहे म्हटल्यावर मालक खर्चाच्या बाबतीत पुढे मागं पुढे पाहणार आहे.
हा पण म्हणजे मुलाच्या घरच्यांकडून प्रेशर वगैरे असं काही नाही आहे ना? नाही नाही, तसं काहीच नाहीये. खानदानी लोक आहेत ती. त्यांची इच्छा असणारच ना लग्न थाटामाटात व्हावं. आणि हे आपल्या मुलीच्या लग्नात काही कमी पडू द्यायचे नाही. साहेब मालकांना पैसे दिले नाही ना तर मालक स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातील. मला म्हणून काही सुचलं नाही हो, म्हणून मी तुम्हाला घाईघाईत बोलून घेतलं इथे. साहेब तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढू शकता हो. काका हो, ऑर्डर परत मिळवली आपण, क्रेडिट पिरियड दिलाय ना, पैसे नाही मिळणार आहो लगेच असे. पण मग आता पैशाची व्यवस्था कशी करायची? लग्न तोंडावर आलंय, आठवडाभर थांबून चालणार नाही. वहिनी मी मालकांशी बोलू का? नाही नको, उगाच या गोष्टीचा ताण घ्यायचे. मग मानसीताईंशी एकदा बोलून बघू. नाही नको, तिचंच लग्न आहे. तिला हे सगळं कळलं तर ती तयार होईल का लग्नाला? म्हणजे पुन्हा यांनाच त्रास होणार ना. नाही, आपल्यालाच काहीतरी तात्पुरती पैशाची सोय करायला हवी. होते ते पैसे सगळे दागिने घेण्यातच गेले. आता काही उरलंच नाहीये. बघा म्हणजे मी फक्त एक पर्याय देतोय, कदाचित चुकीचाही असेल पण सुचला म्हणून सांगतो. हे जे दागिने तुम्ही म्हणतायत ते गहाण ठेवले तर? काय बोलते? हा मग म्हणजे आत्ता पुरतं. एकदा ऑर्डरचे पैसे आले की आपण सोडून घेऊया ना. नाही साहेब, हे जर मालकांना कळलं ना तर मालक भडकतील हो. अहो मी तेच म्हणतोय, संपतरावांना कळूच द्यायचं नाही. आपण तसेही ऑर्डरचे पैसे येणारच आहेत की, आपण घेऊया सोडून. म्हणजे बघा, तुमचा डिसिजन आहे, फायनल ठरवा. दागिने गहाण ठेवायचे तेही यांना न सांगता खूप मोठा निर्णय आहे हो हा. नाही बरोबर आहे तुमचं, पण आत्ता वेळ मारून देणंही गरजेचं आहे ना. बघा म्हणजे तुम्ही काय तो निर्णय फायनल सांगा, तसं करूया. काय बी झालं तरी काम वाजलंच पाहिजे. खरंच तुम्हाला ही ऑर्डर हवी आहे? संपतच्या पोरीने जो रेट दिलाय त्याच्या निम्म्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला इटा देऊ. मग काय यात तुमचा काय फायदा? आमच्या फायद्याची गणित तुम्हाला नाही काढायची. तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा, त्या संपत सनदची ऑर्डर कॅन्सल झाली पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्ट आपलं सगळं कागदावर असतं. आता बघतो कसं होतं संप्याच्या पोरीचं लग्न. साहेब आपण त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोललो, म्हणजे ॲडव्हान्स मागून घेतला तर त्या ॲडव्हान्सने आपला डोक्याचा भार कमी होईल. अहो नाही काका, मी आत्ताच बोललोय त्यांच्याशी. शक्य असेल तर त्यांनी पैसे दिलेच असते आपल्याला. त्यात आपण क्रेडिट पिरियड दिला आता लगेच पैसे मागितले ना तर काय ऑर्डरही कॅन्सल करतील. ठेवूयात दागिने गहाण. अहो रे नंदू दादा, साहेब म्हणतायत ते बरोबर आहे. आणि अहो सोनं नाणं हे काय आपण फक्त मिरवायला घेतो का? हे असं अडी अडचणीला उपयोगी पडावं म्हणूनच घेतो ना. आणि प्रश्न तर फक्त ऑर्डरचे पैसे येईपर्यंतच आहे. एकदा का ऑर्डरचे पैसे आले की घेऊयात दागिने सोडून. नाही ती काळजीच करू नका तुम्ही. लग्नाच्या दिवशी तुमच्या मुलीच्या अंगावर सगळे दागिने असतील, गॅरंटी. चले सोनल, यार श्रग नहीं मिल रहा. मनुताई, ए मनुताई. हा बाबा. अरे नुसत्या पत्रिका पाहून गावातल्या लोकांची थोबाडं उतरली ना. हा जे मायावर हसलं होतं ना त्याच्या तोंडावर अशी कडकी ठाणल्यासारखं झालं पाहिजे. तरी मी त्याला सांगितलं, म्हणलं आहेर आणला नाही तरी चालेल, अख्ख्या घरादाराला घेऊन यायचं लग्नाला. हा ए निधी ताई इथं बैस लवकर. इथं पत्रिकाचा गठ्ठा आहे, मी सांगतो तशी डावले. धर लवकर. बाबा ह्या एवढ्या पत्रिका आहेत? आता तर फक्त गावातल्या झाल्या, आता लांब लांब जाणार पत्रिका. लिहू. आणि हा म्हणतोय या आणि येतो हा फेम. तुझ्या मुंबईचे सगळे मास्तर, तुझ्या मैत्रिणी, जेवढे ओळखी पाळखीचे लोक असतील ना सगळ्याला लावतात द्यायचं आणि सगळ्याला सांगायचं नक्की लग्नाला यायचं. मग एवढ्या पत्रिका नको आहेत मला, अगदी नेमक्याच पाहिजेत. या एवढ्या बस. उद्याच देऊन येऊ का या पत्रिका? हा जाय की. ए निधी ताई तू लिहू. शामराव जाधव. पहिली पत्रिका
कोणाचं नाव लिहू? हा, मिस्टर राष्ट्रहित. मिस्टर राष्ट्रहित. हो तेजस साहेब, सगळे दागिने भरते मी बॅगेत. हळू हळू बोला आई, संपतराव ऐकतील ना, असं काय करताय? अहो नाही, ते ना बाहेर मुलींबरोबर बसलेत, पत्रिकांवरती नावं टाकतायत. बरं ऐका ना, एवढे दागिने एका बॅगेत काही होणार नाही ना? नाही म्हणजे आजवर या दोघांपासून लपवून मी काही केलं नाहीये. हो, पण तुम्ही हे सगळं चांगल्यासाठीच करताय की नाही मग? हो पण खूप भीती वाटते हो मला. देवा सांभाळून घे रे बाबा. अजिबात घाबरू नका आई, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही फक्त नंदू काकांकडे बॅग द्या, मी घेईन त्यांच्याकडनं. टेन्शन घेऊ नका ना, मी आहे ना. चला माझं झालं. गुड नाईट निधी. गुड नाईट बाबा. बाबा माझं पण झालं, मी पण जाते. अगं तू बैस, सगळ्यात महत्वाचं नाव लिहायचंय ना. अगं त्यानं तुझ्या बापाला लय मदत करेल, देव माणूस पाहिजे. लिहू तेजस प्रभू. लिहलं का? काय लिहलं? तेजस प्रभू. साहेब कोण लिहिला? तेजस प्रभू साहेब. हा, खरंच तुम्ही आमच्या नात्यातले ना गोत्यातले. आता काही दिवसांपूर्वी ओळख झाली आहे तुमच्याशी, पण हे लग्न व्हावं म्हणून किती मदत करताय. अहो, तुम्ही आणि संपतराव हे लग्न नीट पार पाडावं म्हणून एवढं सगळं करताच आहे की. माझा थोडासा हातभार, त्यात काय एवढं. बघा अजिबात काळजी करू नका आणि थोडंसं सावध राहा, घाबरू नका फक्त. अहो फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे आई. ऑर्डरचे पैसे आले ना लगेच सोडूया दागिने, मग तर झालं. लग्नामध्ये तुमच्या मुलीच्या अंगावर सगळे दागिने असणार, शब्द देतो. तुमच्यावरच्या विश्वासावर तर हिंमत करते मी. उद्या दागिने पोचतील. मग ठेवू फोन. ठीक आहे. मिस लकी चाम, तुमच्या बाबांना हवंय ना तसंच होणार तुमचं लग्न, दणक्यात. हे घ्या, काय? महत्वाच्या कामाला निघालात ना, हातावर दही घ्या. साखर घालायची नाही. हे काय? आता मला गोड खाल्लेलं आणि बोललेलं दोन्ही पद्धतीनं झालंय. असं समजू नकोस. कितीही गोष्टी लपव, कधी ना कधी माझ्या तावडीत सापडशील.